सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश। हे वाक्य महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे। पण याच ब्रीदवाक्याचा विसर पडल्याची एक अतिशय संतापजनक आणि काळिमा फासणारी घटना अकोल्यातून समोर आली आहे। अकोल्यातील बाळापूरमध्ये एका भाडेकरू पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्या घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढलं, विवाहाचं लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। या भयानक मानसिक धक्क्यातून निष्पाप तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला। गेल्या काही दिवसांपासून तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती। मात्र शनिवारी उपचारादरम्यान या पीडित तरुणीची प्राणज्योत मालवली। पाहूया ते संपूर्ण हलवणारे प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांवर असावा अशी अपेक्षा असते, पण जेव्हा हीच खाकी वर्दी एका निष्पाप आणि अल्पवयीन मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करते तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून जातो। अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे। आरोपी पोलीस कर्मचारी पवन बडगावे हा बाळापूर येथे एका घरात भाडेकरू म्हणून राहत होता। पोलिसांची वर्दी खाकीचा रुबाब दाखवून त्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीशी जवळीक साधली, तिला लग्नाचं गोड आमिष दाखवलं आणि तिच्या अवस्थेचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। काही दिवस हा प्रकार सुरू राहिल्यानंतर जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला तेव्हा आरोपी पवन बडगावे याने तिला थेट लग्नास नकार दिला आणि तिचा विश्वासघात केला। या विश्वासघाताने आणि मानसिक धक्क्यानं ती अल्पवयीन मुलगी पुरती खचून गेली। शेवटी कोणताही मार्ग उरला नाही म्हणून या तरुणीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे तिला तातडीनं खाली उतरवून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मात्र तिची प्रकृती चिंताजनक होती, ती सातत्यानं कोमामध्ये होती आणि अखेर शनिवारी उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली। एका निष्पाप तरुणीचा बळी गेला। पण हा सगळा प्रकार, हा संपूर्ण अत्याचार आणि विश्वासघात समोर कसा आला तर या पीडित तरुणीच्या मोबाईल फोनमधून। पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये आरोपी पोलीस कर्मचारी पवन बडगावे आणि पीडितेमधील अत्यंत धक्कादायक व्हॉट्सअप चॅट्स, व्हॉइस मेसेजेस समोर आले। लग्नाचं दिलेलं आमिष, दिलेल्या धमक्या आणि मानसिक छळाचा संपूर्ण पुरावा या चॅटच्या रूपानं समोर आलाय। मोबाईल मधील या चॅटनं पोलिसांचा खरा आणि काळा चेहरा आता उघड केलाय। या पुराव्याच्या आधारे तरुणीच्या वडिलांनी 12 जुलै रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली होती। मात्र आरोपी हा स्वतः पोलीस कर्मचारी असल्यानं बाळापूर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली आणि त्याला फरार होण्यास मदत केली असा खळबळजनक आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केलाय। कारवाईस होत असलेल्या विलंबाविरोधात आणि आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांविरोधात 24 जुलै रोजी संतप्त नागरिकांनी आणि शेकडो समाज बांधवांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं। पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर हा संताप आणखीनच भडकला। आरोपी पोलीस कर्मचारी पवन बडगावे याला तातडीनं अटक करून त्याच्या विरोधात पोस्को हत्येचा गुन्हा चालवावा, आरोपीला पळून जाण्यास मदत करणाऱ्या स्थानिक ठाणेदारावर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात यावा, पीडितेच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात यावं अशी मागणी नातेवाईकांनी आणि आंदोलकांनी केलेली होती। पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आता बाळापूर शहरात तणावपूर्ण शांतता असली तरीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दुसरीकडे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस कर्मचारी पवन बडगावे याच्यावर पोस्को कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याला पकडण्यासाठी सुमारे 40 पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष पथकही विविध भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल सुद्धा आता उपस्थित होतो आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये हा आरोपी कधी सापडतो आणि तिच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।